नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, मागचा कोरोना काळ झाल्यापासून आतापर्यंत सुद्धा आपल्याला पैशाची तंगी भासते। त्यासाठी आपण वेगवेगळ्या बँकेमधून कर्ज काढण्यासाठी ॲप्लिकेशन तरी देतो, तरी पण आपल्याला कर्जाची प्राप्ती ही होत नाही आणि झाली पण तर त्याचे व्याजदर हे खूप महागडे असते। त्यामुळे ते आपल्याला किंवा साधारण व्यक्तींना हे पुरत नाही, शेतकऱ्यांना तर हे व्याज काढायला कधीही पुरत नाही। त्यासाठीच आता बँक ऑफ महाराष्ट्राने बिनव्याजी कर्ज ही योजना आणलेली आहे। 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज फक्त 2 मिनिटांमध्ये आता आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर हे कशा प्रकारे जमा होणार आहे, याची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे, इथे कुठे हे कागदपत्र सादर करायचे आहे आणि यासाठी ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मित्रांनो, कोणताही विलंब न करता ही याची आता संपूर्ण माहिती आपण इथे घेऊया। त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्वांना शेअर करा की जेणेकरून ज्यांना ही कर्जाची गरज भासत असेल त्यांच्यासाठी हे सर्व काही व्हिडिओ उपयुक्त आहे। बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन बिनव्याजी कर्ज म्हणजे असे कर्ज ज्यावर कर्ज कालावधीच्या दरम्यान कोणताही व्याज दर आकारला जात नाही। सामान्य बँक कर्जावर 9 ते 15% दराने व्याज आकारले जाते, त्यामुळे कर्जाची एकूण रक्कम लक्षणीय वाढते। बिनव्याजी कर्जामध्ये तुम्ही फक्त मूळ रक्कमच परतफेड करता। बँक ऑफ महाराष्ट्राच्या या योजनेची सर्वात आकर्षक बाब म्हणजे तुम्हाला फक्त 1 मिनिटामध्ये कर्ज मंजूर मिळू शकते आणि ती पूर्णपणे बिनव्याजी आहे। परंतु लक्षात ठेवा, बिनव्याजी हा शब्द काही विशिष्ट अटीनुसार लागू होतो। सामान्यतः हे ऑफर मर्यादित कालावधींसाठी किंवा विशिष्ट गटांसाठी जसे की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असते। बँक ऑफ महाराष्ट्राच्या बिनव्याजी कर्जाची ठळक वैशिष्ट्ये। बँक ऑफ महाराष्ट्राच्या वैयक्तिक कर्ज योजनेत अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत। त्यामध्ये नंबर 1 ला स्पर्धात्मक व्याजदर। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फक्त 9.25% पासून सुरू होणारा हा व्याजदर आहे। नंबर 2 मध्ये कर्ज रक्कम, किमान 10 लाख ते कमाल 20 लाख रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध। नंबर 3 ला कर्ज कालावधी, लवचिक परतफेड कालावधी सामान्यतः 12 ते 60 महिन्यांचा असतो। नंबर 4 ला छुपे शुल्क नाही, पारदर्शक अटी व शर्ती यामध्ये कोणत्याही नाही। नंबर 5 ला दररोज कमी होणाऱ्या शिल्लक रकमेवर व्याज, म्हणजेच त्याच्या केवळ वापरावर व्याज आकारणी केली जाईल। तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राची कर्ज योजना तुलना ही इतर बँकेशी बघूया। बँकेचे नाव बँक ऑफ महाराष्ट्र, व्याजदर 9.25% यापासून पुढे। कमाल कर्ज रक्कम ही 20 लाख आणि मंजुरीची वेळ ही 1 मिनिट ते 24 तासपर्यंत याची असते। त्यामध्येच इतर सार्वजनिक बँका 10.50% पासून पुढे। कमाल कर्ज मंजुरी 15 लाखापर्यंत आणि मंजुरीची वेळ 2 ते 7 दिवस। त्याचप्रमाणे खाजगी बँकामध्ये 10.99% पासून पुढे। कमाल व्याजदर 25 ते 40 लाख आणि मंजुरीची जी वेळ आहे ती 24 ते 48 तासापर्यंत। बघूया कोणासाठी आहे हे बिनव्याजी कर्ज। बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन। बँक ऑफ महाराष्ट्राच्या बिनव्याजी कर्ज योजनेसाठी काही विशिष्ट पात्रता निकष आहेत। त्यामध्ये वय किमान 21 वर्ष ते कमाल 58 वर्ष नियुक्तीवर पर्यंत। उत्पन्न हे स्थिर आणि अनियमित उत्पन्न असणे आवश्यक आहे। सिबिल स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोअर असणे हे आवश्यक आहे। नोकरी केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल। बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये वेतन खाते असणे आवश्यक असू शकते। विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलती ह्या दिल्या जातात आणि व्याजदर देखील कमी असते। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे बघूया। बिनव्याजी कर्जासाठी अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रे सादर करावी लागतील। त्यामध्ये नंबर 1 ला ओळखपत्राचा पुरावा, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट फोटो, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, टेलिफोन बिल किंवा भाडे करार यांपैकी एक। उत्पन्नाचा पुरावा, पगारपट्टी, बँक स्टेटमेंट, फॉर्म 16 किंवा IT रिटर्न्स। फोटोमध्ये अलीकडेच काढलेले पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, सही प्रमाणपत्र, सहीचे प्रमाणपत्र बँकद्वारे दिले जाणारे हे प्रमाणपत्र असते। फक्त 1 मिनिटात कर्ज मंजुरीचे रहस्य। बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन। 1 मिनिटात कर्ज मंजुरी हे प्रामुख्याने प्री अप्रूव्ड लोन याला म्हणता येईल।
या ऑफरसाठी वापरले जाते। जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र स्थिर ग्राहक असाल तर तुमचा सिबिल स्कोअर, बँक व्यवहार आणि उत्पादनावर आधारित तुम्हाला प्री अप्रूव्ड लोन ऑफर मिळू शकते। अशा परिस्थितीमध्ये तुमची कर्ज मंजुरी अगदी कमी वेळामध्ये होते, काही मिनिटात किंवा तासात होऊ शकते। पूर्णपणे अर्ज प्रक्रियेसाठी सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर अंतिम मंजुरी ही दिली जाते। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही बघूया। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल। इथे दाखवल्याप्रमाणे bankofmaharashtra.in या वेबसाईटवर जावे लागेल। त्यामध्ये जाऊन तुम्हाला लोन सेक्शन निवडायचं आहे। त्यामध्ये पर्सनल लोन किंवा प्री अप्रूव्ड ऑफरवर क्लिक करावे लागेल। तुमच्या समोर एक अर्ज येईल। अर्ज फॉर्म भरा। सर्व व्यक्तिगत आणि आर्थिक माहिती त्यामध्ये आपल्याला भरायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप आवश्यक कागदपत्र ही स्कॅन केलेली आपल्याला तिथे अपलोड करायची आहे। अर्ज सबमिट करायचा आहे। अर्ज सबमिट झाल्यानंतर बँक तुमच्या माहितीची तपासणी करते आणि तुमच्या मोबाईल किंवा ईमेलवर तत्काळ निर्णय कळवते। समजा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राकडून 10 लाख रुपयांचे कर्ज 5 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले तर सामान्य कर्ज हे 10% व्याजदर याला लागतो। मासिक हप्ता आपण ज्याला EMI म्हणतो तो 21,247 रुपये आपल्याला तिथे पडतो। याची आपल्याला एकूण परतफेड 12,74,820 रुपये एवढी होते। त्यामध्ये आपल्याला एकूण व्याज हे 2,74,820 रुपये एवढे लागते। त्यामध्येच आपण बिनव्याजी कर्ज बघूया। याचा मासिक हप्ता म्हणजेच EMI हा 16,667 रुपये। एकूण परतफेड जी आपण घेतलेली आहे तीच 10 लाख रुपये आपल्याला इथे वापस करावी लागते आणि एकूण व्याज हे 0 आहे। मित्रांनो, यामध्ये तुमची बचत ही 2,74,820 रुपये एवढी झालेली दिसते। ही बचत तुम्ही इतर गुंतवणुकीकडे वळू शकता किंवा तुमचे आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सुद्धा वापरू शकता। त्यामध्येच संपर्क आणि अधिक माहिती। बँक ऑफ महाराष्ट्र बिनव्याजी कर्ज योजनेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही खालीलप्रमाणे संपर्क साधावा। त्यामध्ये बँकेचे संकेतस्थळ ही साईट www.bankofmaharashtra.in या प्रकारची आहे। त्यामध्येच तुम्हाला जर ग्राहक सेवा नंबर बघायचा असेल तर हा 1800-102-2636 हा आहे। तसेच तिसरा उपाय म्हणून तुम्हाला जवळची शाखा, तुमच्या जवळ जी शाखा असेल तिथेही तुम्ही बँकेमध्ये जाऊन संपर्क साधू शकता। तुमच्यासाठी योग्य कर्ज पर्याय निवडण्यापूर्वी बँक अधिकाऱ्यांची संपूर्ण माहिती घ्या आणि सर्व अटी समजून घ्याव्या लागेल। निष्कर्ष, बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन। बँक ऑफ महाराष्ट्राचे 10 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज हा एक उत्तम आर्थिक पर्याय आहे, विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि ज्यांचे सिबिल स्कोअर हा चांगला आहे अशांसाठी। फक्त एका मिनिटात मंजुरी मिळवण्याचे आकर्षण या योजनेला विशेष बनवते। परंतु कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी तुमची आर्थिक परिस्थिती, परतफेडीची क्षमता आणि कर्जाचा उपयोग याचा विचार करून निर्णय घ्या। कर्ज हा आर्थिक साधन आहे, ते जबाबदारीने वापरले तरच ते उपयुक्त ठरते। तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे बिनव्याजी कर्ज एक चांगला पर्याय असू शकतो। अधिक माहितीसाठी आजच बँक शाखेला भेट द्या किंवा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही संपूर्ण कर्जाची माहिती आहे, ज्यामध्ये सामान्य कर्ज आणि बिनव्याजी कर्ज दोघांची आपण तुलना करून बघितलेली आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे असंही सांगितलं, जर तुम्हाला खरंच गरज असेल तरच तुम्ही यामध्ये अप्लाय करा। व्यर्थ पैसे घालवण्यापेक्षा कर्ज न काढलेलं बरंच। तर चला मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, माहिती सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।